मधून दोघे जण सलामीवीर सलामीसाठी जातील। एक स्पर्धा खरं तर आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी आहे। खेळामधून काय शोधावं, क्रिकेट तर सलामीला जाताना दिसतोय प्रफुल्ल आणि 12वा प्रतिनिधी या हर्षल ठाकूर, प्रफुल्ल ठाकूर, दो ठाकूर खरं तर मैदानावरती उतरताना दिसतील। या प्रफुल्लनं गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेतला। इथं मात्र आता संघ वेगळा आहे आणि त्याचबरोबर संघासोबत खेळले जाणारे आपल्या प्रतिस्पर्धी टीम मधून खेळले जाणारे खेळाडूही वेगळे आहेत। काहीतरी वेगळं आक्रमक पवित्र वेगळा या ठिकाणी अवलंबावा लागेल, कारण इथं 3 षटकांचा सामना म्हणजे तिन्ही षटकं या अनामारीचे असतील, मोठमोठे फटके घ्यावे लागतील। नवी मुंबई उरण असा सामना म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही। चेंडूची तपासणी केली जाईल आणि त्याचबरोबर 18 चेंडूंचा खेळ यावेळेला या प्रतियोगितेला सुरुवात झाली। त्यावेळेला आपल्या गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर सन्माननीय अतिथी कक्षातून मानसन्मान घेऊन मार्गस्थ झाले। उद्याच्या रजनीत सुद्धा अनेक काही सन्माननीय अतिथी या ठिकाणी येतील। खेळातील महत्वाकांक्षा प्रबल असणं गरजेचं आहे। असं म्हटलं जातोय की जिनका हौसला बुलंद हो उनको कामयाबी जरूर मिलती है। आता ती कामयाबी तो यश कधी मिळणार आहे, जेव्हा तुमचा आत्मविश्वास प्रचंड मोठा असेल। जिंकणारे काय करतायत तर हरणाऱ्यांपेक्षा काही वेगळं करतायत म्हणून ते जिंकतायत। हेच खरं तर दर्शविणारा हा सामना असेल। डू ऑर डाय सामना आहे, करो या मरो सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे। कारण या मॅच मधून जिंकणारा संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होईल, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा क्रमांक हा त्याला प्राप्त होईल आजच। जर शेवटच्या दिवशी अंतिम दिवशी उत्तम खेळ खेळला, परत एकदा 2 मॅचेस मध्ये घवघवीत यश संपादन केलं तर किंबहुना या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ ठरू शकेल। जाऊया मैदानाकडे। गोलंदाजी मार्कवर घनसोली संघाकडून येतोय गोलंदाज कोण आहे? तुषार बर्गे। फ्लाइंग एंड कडे हर्षल ठाकूर तुषार बर्गे गोलंदाजी मार्कवर सज्ज। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाईल तुषार टू हर्षद। अतिशय सुरेख उंची जास्त फसवला जातोय अभिमन्यूला। ओ खरं तर हा झेल हा पुढून येणाऱ्या क्षेत्ररक्षकाचा होता, जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होता। कॉलिंग चुकलं गेलं, मिसअंडरस्टँडिंग झाली। गेल्या वर्षी याच संग्रामामध्ये 1 ते 2 की 3 जूनला हैदराबादला जशा एका ट्रॅक वरती 2 रेल्वे गाड्या धावल्या गेल्या आणि अपघात झाला, तशा प्रकारे काय झाला असता का? सरते शेवटी तसं झालं नाही, मात्र झेलला मुकावं लागलं। धावसंख्या पूर्ण झाल्या एक धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं हर्षदनं। सांघिक धावसंख्या धावपटलावरती 1। पुढचा चेंडू तुषार बर्गे, तो प्रफुल्ल ठाकूर। हो अतिशय सुरेख, अप्रतिम नमुना गोलंदाजीचा, वाखाणण्याजोग गोलंदाजी, कौतुक करण्याजोग गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, छान गोलंदाजी। त्या गोलंदाजीचा नमुना तुषार बर्गे। अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार। जन्मकुंडली हस्तरेषा चेंडू आणि 5 धावा धावपटलावरती, त्यातून प्रफुल्लच्या बॅट मधून आलेला हा चौकार। या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या होत आहेत 5। अतिशय सुरेख उंची जास्त। इथं मात्र काय होतोय, प्रफुल्ल फसवला जाईल का? निश्चित पकडला जातोय। गलीच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक धावत पळत आला, प्रफुल्लची पकडली झेल। इथं संपतोय प्रफुल्लचा खेळ। प्रफुल्ल होणार बॅक टू पॅव्हेलियन।
चला तर त्याच प्रफुल्लची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय फलंदाजी मार्गवरती विवेक ठाकूर. एक ठाकूर आत तर दुसरा ठाकूर परत एकदा बाहेर. प्रफुल्ल गेला, विवेक येतोय फलंदाजी मार्गवरती आणि अजूनही तुषार बर्गे आपल्या कोट्यातील 2 चेंडू फेकायचे आहेत. घनसोली टीम कडून खेळत असताना पुढे आगेकूच करताना या गोलंदाजाची गोलंदाजीची भेदकता आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू फेकला 1 धाव, दुसरा चेंडू फेकला निर्धाव, तिसरा चेंडू फेकला चौकार, चौथा चेंडू फेकला झेलच्या स्वरूपात एक सफलता. परत एकदा अतिशय सुरेख त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, तीच गोलंदाजी, तीच ते तर्रार गोलंदाजी. या वेळेला परत एकदा पकडला जातोय बॅक टू बॅक झेल. इथं परतावं लागेल या विवेकला बॅक टू पॅव्हेलियन. प्रफुल्ल ठाकूर गेला, पाठोपाठ तंबूमध्ये विवेक परत त्यांना दिसतोय. ऑन हॅट्रिक वरती असेल तुषार बर्गे. खरं तर इथं हॅट्रिक होईल का? आणि आजच्या खेळामधून असं वाटलं होतं काहीतरी एखादा विक्रम, काहीतरी एखादा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळेल का? पाहूया. ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्क वरती असणारा तुषार पंचांच्या डाव्या हातानं राईट ओव्हर द विकेटनं मारा करतोय. द्रोणागिरी सिटी एंड कडून मारा करतोय गोलंदाज नाव आहे तुषार बर्गे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो. 1 धावसंख्या पूर्ण केली. या 1 धावसंख्येबरोबर एका षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपडावरती 6च्या घरात 2 बाद 6. चलत गतीचा गोलंदाज नाव आहे विनीत पाटील. गोलंदाजी मार्क वरती घनसोली नवी मुंबई संघाकडून गोलंदाजी ट्रॅक वरती असेल तर अजूनही मैदानात 2 फलंदाज. एकाचं नाव आहे हर्षद ठाकूर तर दुसरा निखिल म्हात्रे. या निखिल म्हात्रेच्या फलंदाजीचा गेल्या मॅच मध्ये आपण एक चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. तोच निखिल परत एकदा त्याच्या बॅटला काही सूर गवसेल का? त्याच्या बॅटमधून मोठे चौकार षटकारांचे फटके पाहायला मिळतील का? परंतु तेवढाच मातबर गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आहे. नाव आहे निखिल. विनीत आपल्या कोड्यातील पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या हाताने एक जलद गतीचा गोलंदाज निखिल साठी विनीत. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. अतिशय सुरेख ज्या वेगानं चेंडू आला त्याच वेगानं लॉंग ऑफच्या आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या जवळ विरगावला. चेंडू मात्र सीमारेषेलगत 1 धावसंख्या पूर्ण झाली. या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या बदलली. धावसंख्या धावपडावरती 2 बाद 7च्या घरात. पुढचा चेंडू हर्षद. ज्या हर्षदनं आतापर्यंत 1 चेंडू आणि 1 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केली. अतिशय सुरेख चकमा दिला. पॉइंटच्या दिशेनं ऑफ साइडला टोलवण्याचा प्रयत्न होता हर्षदचा. सरते शेवटी मनानं काहीतरी वेध घेतला. काय करावं, मारावं की न मारावं? अखेर त्याच दुविधेत राहिला आणि निश्चित त्याला वाटलं की चेंडू पाहता पाहता गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. विनीत तुनिक हर्षद. अतिशय सुरेख मारलेला चेंडू. काय होतोय? चेंडूला फील्ड होईल का? लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 8च्या घरात. 2 बाद 8. आतापर्यंत 3 चेंडू विनीतनं फेकले. परत एकदा विनीत टू निखिल. परत एकदा अतिशय सरळ मारण्याचा प्रयत्न. हो, अप्रतिम क्षेत्र रक्षणाचा नमुना. खरं तर या धावा वाचवणं म्हणजे
टीमला विजयाकडे घेऊन जाणं, या फार महत्वाच्या धावा असतात. म्हणजे या धावेवरती फक्त धावा चढवल्या नाहीत जात, तर समोरच्या फलंदाजाचा आत्मविश्वास डाऊन केला जातोय. हे महत्वाचं आहे. ते करताना दिसला क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू विनीत, अतिशय सुरेख. जरी तो अडवला, या वेळेस नाही अडवणार, कारण दिला जातोय फटका. हर्षच्या बॅट मधून आलेला एक गगनचुंबी षटकार. आणि यावेळेस एक चांगल्या प्रकारचा खेळ. धावसंख्या धावपटलावरती 15, 2 बाद 15. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आला विनीत. आपल्या षटकातील मला वाटतोय निर्णायक शेवटचा चेंडू असावा विनीतचा. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. हर्षच्या बॅटला सूर गवसला. पहिला चेंडू अडवला खरा निखिलचा, परंतु त्याच्यानंतर मात्र निश्चित एक चांगल्या प्रकारचा खेळ करताना दिसला. या मात्र वेळेस अतिशय अप्रतिम यष्टीरक्षकाचा अचूक नेम उधळल्या यष्ट्या, उद्ध्वस्त केला फर्निचर. या वेळेला संदीप पाटील अंपायर न उंचावला बोट, कारण निखिल होणार बॅक टू पॅव्हेलियन. घेऊन येणार. हा तर हाणामारीचा षटक असेल, कारण पहिला षटक संपला होता. धावसंख्या धावपटलावरती होत्या फक्त आणि फक्त 6. दुसरा षटक संपतोय. धावसंख्या धावपटलावरती झाल्या 9, म्हणजे एकूण 15 धावसंख्या. 2 बाद 15 धावसंख्या धावपटलावरती आहेत. तिसरा षटक घेऊन येतोय विशाल शहा. खर तर गेल्या सामन्यामध्ये ज्यानं एक छानशी गोलंदाजी, म्हणजे जवळजवळ 3 सफलता आणि 45 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या, तोच ओपन टेनिस मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. नाव आहे विशाल शाह, नवी मुंबई घनसोली. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक. या वेळेला विशालच्या पहिल्या चेंडूवरती घेतला समाचार, चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यावेळेस पहिल्या चेंडूचा करपू समाचार घेतला. 21 धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 21. वैयक्तिक कोट्यातील पुढचा चेंडू पहिल्या आणि सांघिक तिसऱ्या षटकातील. यावेळेला अवांतर स्वैर मारा, खराब मारा, वाईट घोषित केला. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 22च्या घरात. 3 बाद 22. नवी मुंबई आणि उरण अशा प्रकारची मॅच, अशा प्रकारचा सामना, त्या सामन्याचा आस्वाद अजूनही मला वाटतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमानं कैक दर्शक घेत असतील. जवळजवळ मैदानाच्या बाहेरून 263, 250 ते 300हून अधिक प्रेक्षक या सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसऱ्या षटकातील या चेंडूवरती घरपू समाचार. इथे मात्र चेंडू सरळ गेला रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. आतापर्यंत विशाल शहाचे चेंडू संपले 4 आणि 4 चेंडू 3 आणि 3 चेंडूंमध्ये एक षटकार आणि एक अवांतर. 7 धावसंख्या प्राप्त झाल्या. धावसंख्या धावपटलावरती 22. 3 बाद. हो, अतिशय सुरेख. परत एकदा अतिशय सुरेख. एक धावसंख्या पलून काढली. जिथे निर्धाव चेंडूची सांगता झाली होती, थोडासा यष्टीरक्षक कर्णधार स्वतः फंबल झाला. एक धावसंख्या प्राप्त झाली. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 23. आपल्या कोट्यातील सेकंड लास्ट
हो, अप्रतिम. विशाल शहाच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं थोडं. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. निर्णायक शेवटचा चेंडू असावा आपल्या कोट्यातील. या इनिंग मधील या सत्रातील सुद्धा शेवटचा चेंडू असावा. घनसोली संघाकडून शेवटचं षटक घेऊन आला. नाव आहे विशाल. ज्या विशालनं एक षटकार दिला खरा, परंतु त्याच्यावरती बॅक टू बॅक परत एकदा शेवटच्या चेंडूवरती सुद्धा अप्रतिम लगावलेला खणखणीत षटकार. त्याचबरोबर ज्या हर्षदनं आत्ता लगावलेला हा फटका म्हणजे जवळजवळ बॅटफुटला आला. पायांच्या जवळ आलेला चेंडू लेग स्टिक उखडणारा चेंडू होता, परंतु आडव्या पट्ट्यामध्ये मनगटाच्या साह्यानं टोळवण्याचा प्रयत्न. आणि आपण त्याचं रिप्ले ॲक्शन पाहू शकाल PTC लाईव्हच्या माध्यमानं. आमच्या कॅमेरामनची कला कुसर मारुती यांची अतिशय छान. आणि त्याचबरोबर घनसोली आणि त्याचबरोबर हा संघ दोन हात करताना दिसेल. ज्या संघाचं नाव आहे भूषण स्पोर्ट्स केगाव. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं जी दहशत मुंबईमध्ये होती ती अजूनही जशीच्या तशी. नवीन शहरात सुद्धा हिंदू रक्षक म्हणून सुद्धा एक ग्रुप, त्याच्यानंतर 12 के बाद, घरत 11 या ग्रुपच्या माध्यमानं आज या माजी आमदार सरपंच ट्रॉफीचा एक भव्य आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळाला. 8 संघ एकमेकांसोबत झुंजत होते. सरते शेवटी 8 संघांमधून 2 संघ एकमेकांसोबत झुंजताना दिसत आहेत. आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघ निश्चित बक्षीस पात्र ठरेल. सुपर 4 साठी क्वालिफाय केला जाईल. ते संघ आहेत घनसोली आणि त्याचबरोबर केगाव. जाऊया 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता हे निर्णायक विजयासाठी असेल. कारण 29चं टार्गेट, 29 धावसंख्या उभारल्या, 30 धावसंख्येचं टार्गेट समोर ठेवलंय. ते म्हणजेच घनसोली टीम पुढे. नवी मुंबईमधील एक नावाजलेली टीम, नवी मुंबईमधील एक ख्यातनाम टीम, ज्या टीमच्या आत्ताच्या खेळीचं आपण पृथक्करण जर बघितलं गेल्या सामन्याचं तर एक चांगल्या प्रकारचा खेळ मिळाला. 30 धावसंख्या, 29 धावसंख्या उभ्या गेल्या. सलामीची जोडी जाऊ द्या मैदानात. आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केलेलं चॅनल तुम्ही या ट्रॉफीसाठी आमंत्रित केलं. आणि ते म्हणजेच अगदी पाहायचं झालं तर सध्या झालेला महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग 6 मैदानांवरती सुरू होता. आणि त्या लीगचं थेट विवरण लाईव्ह टेलिकास्टिंगच्या चॅनलनं केली. ती पनवेल टेनिस क्रिकेट PTC लाईव्ह ही शृंखला PTC लाईव्हच्या माध्यमानं कॅप्चर केली जातोय, त्याचं प्रसारण केलं जातोय. तर जाऊया. एकीकडे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता असताना सलामीची जोडी घनसोली टीम कडून जाताना दिसतोय. विशाल शहा आणि निखिल मडवी. गेल्या मॅच मध्ये सुद्धा ही सलामीची जोडी गेली. निखिलला सुर्ग बसला नाही, परंतु विशाल शहानं मात्र उंच पुरे लांब लचक 4 षटकार 4 चौकार लगावले. 45 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. तोच विशाल. खरं तर ते करणं गरजेचं आहे, कारण मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असणारा खेळाडू त्याला अगदी गोलंदाजीतून गोलंदाजी, फलंदाजीतून फलंदाजी टॉपला आमंत्रित करणं ही प्रत्येक कर्णधाराची एक मानसिकता असते, मोठमोठ्या आणि छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये सुद्धा. तर चला लवकरात लवकर मैदान सजवायचं आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि त्याच्यानंतर इतर नंतरचे जे 2 षटक आहेत त्या षटकांसाठी तुम्हाला मुभा दिली जाईल.
तर जाऊया 18 चेंडू 30 धावा. समीकरण तसं पाहिलं तर सोपं आहे, परंतु कैक वेळेला कमी स्कोरच्या मॅचेस सुद्धा रंगतदार होताना बघितल्यात आपण. आणि त्यातील एक मला आजपर्यंत आठवणारी मॅच आहे बेलपाडा विपक्ष नावा, ज्या वेळेला जवान खेळत होता. बेलपाड्याच्या टीम मैदानावरती खरं तर होम ग्राउंडवरती तो दमखम दाखवला होता बेलपाडा टीमनं. 7 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा विजयासाठी, निर्णायक विजयासाठी हव्या होत्या आणि 7च्या 7 चेंडूंमध्ये 3 सफलता मिळवून प्रतिस्पर्धी टीमला 2 धावा दिल्या नव्हत्या. आणि अशा बऱ्याचशा मॅचेस आहेत की ज्या मॅचेस कमी स्कोअरच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं पाहिलं तर आज 18 जानेवारी 2024 आज युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर एका फॅमिली मॅच मध्ये सुद्धा आपला अतिशय चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स ज्यांना केला असेल. परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू, अप्रतिम स्क्वेअर लेग, झोन डिवाइडला सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावपटलावरती झाली. आता समीकरण राहिलं 17 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. विशाल सारखा फलंदाज किंबहुना या ठिकाणी आपण आता बघितलं कमरेतून वाकून मनगटाच्या साह्यानं अर्थात अगदी पाजींच्या भाषेत कलाइयों के सारे मोडने का प्रयास, आणि इथं मात्र तो प्रयत्न यशस्वी. हो, खोलवर टाकलेला खोलवर टप्प्याचा डॉकॉन करण्याचा प्रयत्न. इथं काय होणार निश्चित, आणि पाहता पाहता निखिल होणार धावचीच्या स्वरूपात बाद. बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल. तसं पाहिलं तर नॉर्थवेकडे जाणारे बरेचसे खेळाडू आहेत. त्यातीलच इंडियन टीम मधून जर्सी क्रमांक 99 सौरव गांगुली बऱ्याच वेळा हा तुम्हाला धावचीच्या स्वरूपात बाद होताना दिसला. इथं निखिल तसंच झालं. निखिल मात्र नॉर्थवेकडे उतरला सलामीला आणि धावता धावता दुसऱ्या चेंडूवरती मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला. आत्महत्या म्हणावी लागेल. यावेळून परतावं लागलं मैदानातून. परत एकदा काढता पाय घ्यावा लागला तो म्हणजे निखिलला. निखिलची जागा पण काढण्यासाठी आलेला नवीन आलेला फलंदाज नाव आहे राहुल शेट्टी. राहुल शेट्टी नॉर्थवेकडे ज्याला स्ट्राईक, मात्र स्ट्राईक एंडकडे असणारा विशाल शाह ज्याच्या बॅट मधून एक नजाकत भरलेला फटका पाहायला मिळाला 4 धावसंख्येसाठी. गोलंदाजी मार्कवर असणारा तोच प्रफुल्ल ठाकूर. अतिशय सुरेख अप्रतिम नजाकत आणि त्याचबरोबर दाखवलेला अप्रतिम फटका. चेंडू जातो वन बाउन्स, बाउंड्री, चौकार. धावपटलावरती आहेत म्हणजे आतापर्यंत चेंडू संपले 3 आणि 3 चेंडूंमध्ये 9 धावसंख्या उभ्या केल्या. त्या 9च्या 9 धावसंख्या ह्या विशाल शहाच्या नावावरती आहेत. एक स्टँडर्ड, एक अप्रतिम दर्जेदार खेळाडू, दर्जेदार फलंदाजी करताना दिसतोय. तेवढाच दर्जेदार गोलंदाजी मार्क वरती. हो, हलकासा कट करण्याचा प्रयत्न. इथं काय होणार? हो, आणि इथं मात्र योग्य वेळी अचूक निर्णय यशाची गुरु केली. निर्णय चुकला, यश हुकलं. आणि इथं मात्र एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्या बरोबर वैयक्तिक खेळतो 10 धावसंख्येवर सांघिक धावसंख्या 10. आता मात्र या षटकातील अजूनही चेंडू काही शिल्लक म्हणजे 13 चेंडूंमध्ये जवळजवळ 14 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. नवीन आलेला फलंदाज राहुल शेट्टी पंचांकडून गाठ घेतोय. कशा प्रकारे केली एकेरी दुहेरी तिहेरी चौकार षटकार आपलं स्वतःचं खातं उघडतोय. कारण इथं मात्र चेंडू शिल्लक आहेत अजून 14 आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. तसं समीकरण जवळ आहे, परंतु इथं काही झालं
तर परत एकदा या मॅचला सुद्धा रंग भरला जाईल. डिड इट इम्पॉसिबल टू पॉसिबल, अशक्याला शक्य करावं लागेल. अतिशय सुंदर स्क्वेअर लॅग क्षेत्र निवडला खरा. चेंडू येतोय या इनिंग मधील या सत्रातील तिसरा चौकार. यावेळेस 13 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. एक बाद निखिल सारखा एक मोहरा गारद झाला. नवीन आलेला गोलंदाजी मार्क. या षटकातील शेवटचा चेंडू अतिशय सुरेख जोरदार अपील. अपीलला मात्र दाद दिली. परतावं लागेल. राहुल शेट्टी होणार बॅक टू पॅव्हिलियन. वरती काहीतरी वेगळं घडेल का? निखिल राहुल 2 मातबर फलंदाज परतलेत. मधल्या फलीला सुरुवात झाली की परत एकदा व्यूहरचना केली जाईल. या अभिमन्यूंना फसवलं जाईल. अशा प्रकारची व्यूहरचना करणार का हर्षद? अशा प्रकारची व्यूहरचना करणार का कर्णधार? हा भूषण स्पोर्ट्स केगावचा पाहायला मिळेल. परंतु जाऊया मैदानाकडे, ज्या मैदानावरती आता मात्र नवीन आलेला फलंदाज असेल. नाव आहे कुंदन पारकर. कुंदन पारकर मैदानावरती सज्ज आहे. ज्या कुंदनकडून याच ठिकाणी मला वाटतोय झेल मिस झाला होता, तोच कुंदन पारकर मैदानावरती जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा सूर गवसला नाही. फलंदाजीमधून काय करायला मिळेल, परंतु नॉन स्ट्राईक एंडकडे त्याला स्ट्राईक मिळतोय. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. नाव विपुल ठाकूर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं. अतिशय सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू धावपट्टीवरती पुश करण्याचा प्रयत्न होता, तो निश्चित केला. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. धावसंख्या धावपटलावरती 16च्या घरामध्ये. 14 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. या षटकातील पुढचा चेंडू विपुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख मारलेला चेंडू जाईल का? इथं मात्र अगदी सीमारेषेक लगत अडवला जातोय. एक तू मै करता करता परत एकदा होणार. हा फलंदाज नाव आहे कुंदन पारकर. बॅक टू पॅव्हिलियन. तसं पाहिलं तर हा कॉलिंग कुणाचं चुकलं असेल असं जर वाटलं तर किंबहुना हातामध्ये चेंडू असताना स्ट्राईक सोडणं. कारण ज्या खरं तर अंतराचा जर विचार केला तर फार कमी अंतर होता. म्हणजे जरीही यांना क्रीज सोडला असता तर यावेळेस मात्र विशाल शहाला परतावं लागलं असतं. केली चुकी कुंदन पारकरनं, थेट सोडला क्रीज. इथं मात्र उखडल्या यष्ट्या परतावं लागलं याच कुंदन पारकरला. बॅक टू पॅव्हिलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळाडू आहे उमेश म्हात्रे. उमेश म्हात्रेला काहीसा कानमंत्र देताना दिसतोय तोच विशाल शहा. ज्या विशाल शहाच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. अजूनही आपल्याला तग धरावी लागेल. जरी पल्ला कमी असेल तरी या ठिकाणी मात्र निश्चित आपल्याला एक चांगल्या प्रकारची खेळी करून आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जावं लागेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक. नाव आहे विपुल ठाकूर. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाय पंच अवांतर स्क्वेअर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 18च्या घरामध्ये. आता 12 धावसंख्येची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 10 चेंडू 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. विपुल टू उद्ध्वस्त केला फर्निचर. त्रिफलाचीच्या स्वरूपात इथं परतावं लागेल या फलंदाजाला. नाव आहे उमेश म्हात्रे. बॅक टू डग आउट.
इथं अगदी सांगायचं झालं तर परत एकदा चला नवीन बॅट्समन या वेळेला परतला खरा नवीन आलेला बॅट्समन नाव आहे विनीत पाटील आणि निश्चित विनीत घनसोली संघाकडून येताना दिसेल कारण आतापर्यंत जर बघितले तर 4 फलंदाज त्यातील 3 फलंदाज 0 या धावसंख्येवरती बाद होत आहेत एक निखिल मडवीच्या स्वरूपात ज्याला स्ट्राईक सुद्धा मिळाली नाही त्याच्यानंतर आला कुंदन पारकरच्या स्वरूपात ज्यांनाही स्ट्राईक घेतली नाही त्याच्यानंतरला उमेश म्हात्रे तो सुद्धा स्ट्राईक घेत नाही आणि स्ट्राईक घेतोय तो त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद होतोय 3च्या 3 सफलता या 0 या धावसंख्येवरती आणि चौथी मात्र एक झेलच्या स्वरूपात 4 सफलता प्राप्त म्हणजेच जवळजवळ अर्धा संघ गारद झालाय बिपोल टू अतिशय सुरेख मारलेला चेंडू या वेळेला नाही थांबणार चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर विनीतच्या बॅट मधून आलेला एक ब्रँडेड षटकार अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील विनीतचे विनीत विपुलचे विनीतसाठी विपुल फलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर या चेंडूवरती मात्र कर्पूस समाचार घेतला सरळ सरळ हातानं स्ट्रेट हिट केला चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू निश्चित जाईल का हो सीमारेषेलगत अडवला जातोय तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली अगदी आकांतानं जीवाच्या क्षेत्ररक्षण उत्तम झालं तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या धावसंख्या धावपटलावरती 26 लॉस ऑफ 4 विकेट्स आता विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता 7 चेंडू 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता इथं मात्र चेंडू नो मॅन लँड खरं तर इथं मात्र 2 धावसंख्या प्रत्येकदा प्राप्त केल्या 3ऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का निश्चित नाही 2 धावसंख्येबरोबर या षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या धावसंख्या धावपटलावरती 28च्या घरात आता 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी दोन धावा आता कुणाला खुराड्यात जावं लागेल कारण बरोबर रात्रीचे 3:27 होत आहेत खेळ अजूनही शिल्लक आहे कारण 6 चेंडू म्हणजे एक षटक अजूनही आपल्या आजच्या खेळातील संपूर्ण या प्रतियोगितेतील आजच्या खेळातील 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी घनसोली नवी मुंबई टीमला आवश्यकता आहे ती म्हणजे 2 धावसंख्येची पहिला चेंडू आपल्या कोट्यातील अतिशय सुरेख अप्रतिम मला वाटतं निश्चित विजयाचा फटका असावा या साधा तो चौकार या चौकारानं मात्र घनसोली संघ विजयी होतोय गावदेवी घनसोली संघाचा हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर परास्त झालेल्या भूषण स्पोर्ट्स केगाव संघासाठी हार्ड लक फॉर दिस टाइम बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम पुढच्या प्रतियोगितेसाठी तुम्हाला कॉम्बॉक्स कडून आणि आयोजकांकडून भरभरून शुभेच्छा धन्यवाद